झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। भूमिका मांडण्यासाठी इथे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या सरचिटणीस आणि आमदार कळंदेताई इथे आल्यात। मी त्यांना विनंती करतो की ओबीसी आरक्षण विषय काय असेल त्याबद्दलची आपली भूमिका मांडावी। त्याच्यानंतर काही प्रश्न असतील इतर काही तर आम्ही नमस्कार। परवाच्या महाराष्ट्राच्या निकालाच्या बाबतीमध्ये आणि आज मध्य प्रदेशच्या ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे त्यावरून महाराष्ट्राचं सरकार ओबीसींना न्याय देण्याच्या बाबतीमध्ये नापास झालेलं आहे। ओबीसींना न्याय महाराष्ट्राचं सरकार देऊ शकलं नाही। मात्र मध्य प्रदेशच्या सरकारने ते करून दाखवलं। जे काही मागणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली होती तो इम्पिरिकल डाटा त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला। ट्रिपल टेस्ट होती ती देखील त्यांनी पास केली आणि त्यामुळे त्यांचा इम्पिरिकल डाटा जो होता तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने त्यांना आदेश दिला की ओबीसींचं 50% म्हणजे एकूण आरक्षण 50% अबाधित ठेवून आपण ओबीसींना आरक्षण देऊन तुमच्या राज्यांमधल्या ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण निवडणुका घेऊ शकतो। तेच मात्र 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये होऊ शकलं नाही। हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे। मी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये पुढे जाऊन हे सांगेन की गेल्या 2 वर्षांपासून आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सरकारला वेळोवेळी सूचित केलं, लक्षात आणून दिलं, मात्र खोटं बोलणं, रेटून बोलणं, ढोंगीपणा आणि एकूणच ओबीसींच्या विरोधी असलेली ह्या राज्य सरकारची भूमिका आणि त्याच्यामुळे त्यांनी जो इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयाने सादर करण्यासाठी सांगितलेला होता तो इम्पिरिकल डाटा हे राज्य सरकार सादर करू शकलं नाही। त्यांनी जे काही ट्रिपल टेस्ट सांगितलेली होती त्या विषयाच्या बाबतीमध्ये देखील ओबीसींच्या विषयामध्ये महाराष्ट्राचं सरकार जे आहे हे नापास झालं आणि ह्याच्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षणापासून महाराष्ट्रामध्ये किमान पुढचा निकाल लागेल तो मुकायला लागणार आहे आणि ह्याच्यासाठी केवळ हे राज्य सरकार आहे। आणि त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करते। ह्याचं महत्त्वाचं कारण आहे की ह्या विषयाला पूर्णतः राज्य सरकार जबाबदार आहे। आज आपण बघितलं असेल तर राज्यातले 2 प्रमुख मंत्री जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ की जे दोघंही ओबीसी आहेत आणि ह्या दोन्ही नेत्यांनी आता मध्य प्रदेशला निवडणुका घेण्याची परवानगी मिळालेली आहे। आरक्षण जे आहे ओबीसींचं अबाधित राहणार आहे आणि हा निकाल आता पूर्ण देशभरामध्ये सारखाच राहील आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील ओबीसींचं आरक्षण जे आहे अबाधित राहील अशा पद्धतीची घोषणा करून आज महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे, जे अतिशय बेजबाबदार पद्धतीचं हे वक्तव्य आहे। कारण कोर्टाला इम्पिरिकल डाटा पाहिजे होता। इम्पिरिकल डाटाच्या आधारावरती प्रत्येक जिल्ह्यामधला स्थानिक स्वराज्य संस्थांमधला त्यांना ओबीसींच्या बाबतीमधला जो डाटा पाहिजे होता की ज्याच्यामधून ओबीसीचं प्रमाण किती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे पाहिजे होतं आणि त्या तालुक्यांमध्ये, त्या जिल्ह्यांमध्ये, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देत असताना एकूण आरक्षणाच्या 50%च्या वर जाऊ नये ही कोर्टाची भूमिका होती। परंतु इम्पिरिकल डाटा जे आहे हे सरकार सादर करू शकलं नाही। त्यांनी इंटरिम रिपोर्ट जो आहे हा सादर केला, म्हणजे इम्पिरिकल डाटा गोळा करतो असं दाखवण्याचा भास महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे केलं, मात्र तो त्यांनी इंटरिम रिपोर्ट जो होता तो सादर केला आणि अतिशय थातूर मातूर आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचा डाटा त्यांनी कोर्टाच्या पुढे ठेवला, तो कोर्टाने फेटाळला आणि जी काही मध्य प्रदेशने ट्रिपल टेस्ट जी पास केलेली आहे ते महाराष्ट्राचं सरकार नापास झालेलं आहे। त्यामुळे कोर्टाचा एकूण ओबीसी समाजाला आरक्षण राजकीय याच्यासाठी देऊ नये ही भूमिका नाही आहे। कोर्टाची भूमिका आहे की ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देत असताना ते 50%च्या वर जाऊ नये। हे महाराष्ट्रामधल्या सरकारला माहीत असताना सत्तेमधले ओबीसी समाजाचे 2 प्रमुख मंत्री अशा पद्धतीने जनतेला सांगत आहे की आज मध्य प्रदेशला आता आरक्षण ओबीसींसाठी मिळालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला मिळणार आहे, हे अत्यंत चुकीची दिशाभूल करतायत। म्हणजे शेजारच्याला बाळ झालं म्हणून आपल्याही घरामध्ये बाळ होईल अशा पद्धतीची अपेक्षा ह्या सरकारने करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। दोन्ही
जे ओबीसीचे जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ साहेब यांनी देखील राजीनामा द्यावा, जनतेची माफी मागावी. कारण आज ह्या महाविकास आघाडी सरकारच्यामुळे महाराष्ट्रामधले ओबीसी समाजाचे लोक जे आहेत हे राजकीय आरक्षणापासून वंचित राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने 2 दिवसापूर्वीच्या त्यांच्या निकालामध्ये सांगितलेलं आहे. आणि असं असताना आज अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा देखील अवमान करण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की मुख्यमंत्र्यांनी ही सगळी जबाबदारी स्वीकारावी. हे अपयशी सरकार आहे. जे मध्य प्रदेशचं सरकार करू शकलं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ते महाराष्ट्राचं सरकार करू शकलं नाही. मध्य प्रदेशचं सरकार एम्पिरिकल डाटा गोळा करू शकलं ते महाराष्ट्राचं सरकार करू शकलं नाही. जी सर्वोच्च न्यायालयाची अपेक्षा होती त्या पद्धतीने ट्रिपल टेस्ट जी होती ते मध्य प्रदेशचं सरकार जे आहे हे त्याच्यामध्ये पास झालं, परंतु त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्र सरकार नापास झालं. आणि त्या केवळ आणि केवळ त्याचमुळे महाराष्ट्रामधल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे आहे हे स्थगित झालेलं आहे. आणि कोर्टाने आता आदेश केलेला आहे की महाराष्ट्राने ओबीसींच्या आरक्षणाशिवाय पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा. त्यामुळे आमची आग्रहाची भूमिका आहे की हा विषयावरती मुख्यमंत्र्यांनी त्वरित बोलावं आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागून त्यांनी स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. आणि छगन भुजबळ साहेबांनी मंडल आयोगाला विरोध केला म्हणून शिवसेना सोडली, परंतु आज त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्यामुळे महाराष्ट्रामधल्या अख्ख्या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणापासून वंचित राहायला लागणार आहे. मग माझी छगन भुजबळ साहेबांना माझा सवाल आहे की आपण ज्या पद्धतीने शिवसेनेमधून आपण बाहेर पडला होता की मंडल आयोगाला पाठिंबा दिला नाही म्हणून, आणि आज त्याच पक्षाच्या सरकारच्यामुळे ओबीसी समाजावरती अन्याय झालेला आहे, आपण राजीनामा देणार का? आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे राजीनामा मागणार का? आणि जितेंद्र आव्हाड साहेब, मला असं वाटते की त्यांनी नीट अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांना जर कोर्टाचा निकाल समजत नसेल तर मला असं वाटतं की त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांचा सल्ला घ्यावा, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. किंवा मला असं वाटतं की ती जी भूमिका जे मांडत आहे ती अत्यंत ढोंगीपणाची भूमिका मांडत आहे. काही प्रश्न असेल तर मध्य प्रदेश सरकारला जेव्हा झटका मिळाला सुप्रीम कोर्टाचा तेव्हा त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं की आम्ही ट्रिपल टेस्ट करण्यास तयार आहोत, एम्पिरिकल डेटा आहे, आम्ही आयोग गठीत केलेला आहे. मात्र गेल्या 2.5 वर्षापासून राज्य सरकारने एम्पिरिकल डेटा तयार केला नाही किंवा आयोगही गठीत केला नाही. नेमकं राज्य सरकारला ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविषयी काय करायचं? राज्य सरकारने आयोग गठीत केला नाही, केला तो उशिराने केला तर त्यांना निधी एम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठी लागत होता, तो निधी त्यांना उपलब्ध करून दिला नाही. म्हणजे एका बाजूला आयोगाला सांगायचं की तुम्ही एम्पिरिकल डाटा तयार करा, पण तो एम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठी जो निधी लागतो तो निधी उपलब्ध करून द्यायचा नाही. त्यामुळे ह्या सरकारला केवळ वेळ काढूपणा करायचा आहे, ओबीसींची दिशाभूल करायची आहे. मात्र ओबीसी समाज आणि ओबीसी जनता ही मूर्ख नाही आहे. ह्या सरकारला रस्त्यावरती त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, परंतु एका महाराष्ट्रातल्या मोठ्या समाजावरती अन्याय करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून चालू आहे. आणि त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ह्या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. आज मध्य प्रदेश में ओबीसी समाज को पॉलिटिकल आरक्षण जो था वो कोर्ट ने अबाधित रखा हुआ है और मध्य प्रदेश की सरकार को ओबीसी के आरक्षण के साथ चुनाव लेने के लिए उन्होंने घोषित किया हुआ है. 2 साल से महाराष्ट्र में देखिए यही प्रश्न चल रहा था. कोर्ट ने महाराष्ट्र की सरकार को सुझाव दिया था कि आप एम्पिरिकल डाटा तैयार करो. महाराष्ट्र की सरकार ने बताया कि वो केंद्र सरकार देगी. कोर्ट ने बताया कि एम्पिरिकल डाटा तैयार करना आपका काम है, आप ही करो. लेकिन महाराष्ट्र की सरकार ने एम्पिरिकल डाटा तैयार नहीं किया. कोर्ट ने बताया कि आप मागास वर्ग आयोग बनाइए, इन्होंने देरी से बनाया. मागास वर्ग आयोग को एम्पिरिकल डाटा कलेक्ट करने के लिए जो निधि चाहिए वो निधि भी उपलब्ध करके नहीं दिया. और 2 साल से
केवल और केवल टाइम निकालने का काम, जिसको हम बोलते हैं निष्क्रिय पद्धति ने काम करने का काम इस सरकार ने किया है, क्योंकि इस सरकार का पूरा इरादा है कि ओबीसी समाज को पॉलिटिकल आरक्षण के से वंचित रखने का, और उसी वजह से उन्होंने जो है वो एम्पिरिकल डाटा कलेक्ट नहीं किया है। ट्रिपल टेस्ट जो सर्वोच्च न्यायालय ने बताई थी वो भी उन्होंने पास नहीं किए, और उसकी वजह से हम देख रहे हैं कि पिछले वीक में सर्वोच्च न्यायालय ने महाराष्ट्र की सरकार को विदाउट ओबीसी पॉलिटिकल मीन्स विदाउट रिजर्वेशन टू ओबीसी समाज इलेक्शन लेने के लिए महाराष्ट्र की सरकार को बताया। लेकिन आज मध्य प्रदेश की सरकार को, जिन्होंने एम्पिरिकल डाटा कोर्ट में सादर किया, अच्छी तरह से के वो स्थानिक स्वराज्य संस्था में से डाटा कलेक्ट किया, वो उन्होंने कोर्ट के सामने रखा, और कोर्ट ने जो 3 मुद्दे बताए थे वो तीनों मुद्दों में वो सरकार पास हुई, और उसकी वजह से ये सरकार को ओबीसी का आरक्षण जो था मध्य प्रदेश का, उन लोगों का अबाधित रहा हुआ है। लेकिन आज इस राज्य के 2 मंत्री जो बहुत सीनियर मंत्री हैं, एक है छगन जी भुजबल और दूसरे हैं जितेंद्र आव्हाड, वो बता रहे हैं कि अभी जो मध्य प्रदेश का निकाल है वो पूरे देश को चालू रहेगा। मेरे को एक बताइए कि कोर्ट की मांग है, कोर्ट ओबीसी के आरक्षण को विरोध नहीं कर रहा है, कोर्ट का कहना है कि आप एम्पिरिकल डाटा रखिए, आप बताइए कि कौन से जिले में, कौन से स्थानिक स्वराज्य में कितना ओबीसी का परसेंटेज है, और वो ओबीसी के परसेंटेज के बारे में आप पूरा जो डाटा है वो कोर्ट के सामने रखिए, और जो आप आरक्षण देने वाले हैं वो ओबीसी का आरक्षण और टोटल आरक्षण 50% के ऊपर न जाए, वो आपको देखना है, और वैसा पूरा सर्वे करके आप कोर्ट के सामने सब पूरा डाटा रखिए। लेकिन ये जो सरकार है महाराष्ट्र की, उन्होंने बिल्कुल ये काम नहीं किया। आयोग गठित किया, आयोग को निधि नहीं दिया, और एम्पिरिकल डाटा भी सादर नहीं किया। इसकी वजह से महाराष्ट्र का ओबीसी का जो आरक्षण है वो चला गया है, और ये दोनों मंत्री बता रहे हैं कि महाराष्ट्र में भी ओबीसी का आरक्षण मिलेगा, लेकिन मिलने के लिए मेरा ये दोनों मंत्री को कहना है कि आपको उसके लिए काम करना पड़ेगा। आप सिर्फ प्रश्न उठाते हैं, उसका सवाल उठाते हैं, उस पर जवाब अच्छी तरह से देते नहीं, उसके ऊपर आप काम करते नहीं, क्योंकि कोर्ट कौन क्या कह रहा है उसके ऊपर नहीं, जो कोर्ट को पुरावे लगते हैं, और वो पुरावे देने में ये सरकार कम गिरी हुई है। और उसकी वजह से जो ओबीसी का आरक्षण जो है महाराष्ट्र का वो स्थगित हुआ है, और चुनाव भी अगले जो है वो विदाउट ओबीसी रिजर्वेशन होने वाले हैं, वो बहुत दुर्दैवी है। और उसकी वजह से महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने इसकी जिम्मेदारी उठा के ओबीसी जनता के प्रति अगर उनको स्नेह है, प्रेम है, और वो सच्चाई से काम करते होंगे, तो उन्होंने उनके मुख्यमंत्री पद का इस्तीफा देना चाहिए। जिस मंडल आयोग को शिवसेना ने विरोध किया, इसीलिए छगन भुजबल जी ने शिवसेना छोड़ी थी। तो मेरा छगन भुजबल जी से सवाल है कि आज आप जिस सरकार में एक मंत्री बन के काम कर रहे हैं, उसी पक्ष के शिवसेना के मुख्यमंत्री आज यहाँ पे महाराष्ट्र में है, तो आज ये मुख्यमंत्री की वजह से महाराष्ट्र में ओबीसी का पॉलिटिकल रिजर्वेशन चला गया है, तो आप राजीनामा देंगे क्या? और जितेंद्र आव्हाड जी जो बोल रहे हैं वो मेरे को लगता है कि वो स्टडी कर नहीं रहे हैं, और उनको सिर्फ जनता को भड़काना है, वही काम उनका है। तो उन्होंने भी उनका इस्तीफा देना चाहिए। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।